विद्यार्थ्यांमध्ये स्वयं अनुशासन कसे वाढवावे? विद्यार्थ्यात स्वयं अनुशासन कसे वाढवावे याचं योग्य उत्तर आहे जबाबदारी सोपवून विद्यार्थ्यांमध्ये स्वयं अनुशासन वाढवणे आवश्यक असते. जबाबदारी सोपवून त्यामध्ये स्वयं अनुशासन वाढवणे आपल्याला आवश्यक असलेलं या ठिकाणी सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांमध्ये स्वाध्याय प्रेरित केला पाहिजे. कारण विद्यार्थ्यांमध्ये स्वाध्याय प्रेरित केला पाहिजे त्यामागचं कारण काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, मुलांना अधिक चांगली समज येते. विद्यार्थ्यांमध्ये स्वाध्याय प्रेरित करण्यामागचं कारण आहे की मुलांना अधिक चांगली समज निर्माण होते. यासाठी विद्यार्थ्याला स्वाध्याय देणे आवश्यक असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. वर्गात प्रश्न विचारण्याचा सामान्य हेतू काय आहे? तर वर्गामध्ये प्रश्न विचारण्याचा सामान्य हेतू काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, विद्यार्थ्याला काय समजले हे जाणून घेण्यासाठी वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे यामागचा सामान्य हेतू असलेला आपल्याला सांगता येतील. वर्गामध्ये विद्यार्थ्याला काय समजले आहे हे जाणून घेण्यासाठी वर्गामध्ये प्रश्न विचारणे आवश्यक असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थ्यांना परिश्रम करण्याकरिता पुढील उपाय सर्वात चांगला हा होय. तर विद्यार्थ्याला परिश्रम करण्याकरिता पुढीलपैकी उपाय सर्वात चांगला कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, स्वतःचा परिश्रम करून विद्यार्थ्यांमध्ये आदर्श निर्माण करावा. असं आपल्याला परिश्रम करण्यासाठी उपाय चांगला दिसून येतो. विद्यार्थ्यांना स्वतः परिश्रम करून विद्यार्थ्यांमध्ये आदर्श निर्माण करावा हे आपल्याला सर्वात चांगलं असलेलं या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थ्यांमध्ये सहयोगाच्या भावनेचा विकास आपण कसा कराल? विद्यार्थ्यांमध्ये आपण सहयोगाची किंवा सहकार्याची भावनेचा विकास आपण कसा कराल? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, काही विधायक कार्य करून घेऊन विद्यार्थ्यांमध्ये सहयोगाच्या भावनेचा विकास करणे आवश्यक असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. काही विधायक कार्य करून घेण्यासाठी आपल्याला त्यामध्ये सहयोगाची भावना निर्माण होऊ शकते. अभ्यासामध्ये विद्यार्थ्याची गोडी वाढवावी म्हणून शिक्षकाने काय करावे? विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढावी यासाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, हसत खेळत शिकविले पाहिजे. विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी गोडी लागण्यासाठी विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षकाने शिकविलं तरच विद्यार्थ्याला त्या शिक्षणामध्ये किंवा त्या अभ्यासामध्ये गोडी आपल्याला निर्माण झालेली या ठिकाणी दिसून येते. यानंतर आहे, जर काही काळापूर्वी शिकविलेली गोष्ट विद्यार्थ्याला स्मरणात नसेल तर हे गृहीत आहे की डॅश डॅश हा आहे. जर काही काळापूर्वी शिकविलेली गोष्ट विद्यार्थ्याला स्मरणात नसेल तर गृहीत आहे की याचं योग्य उत्तर आहे काय शिकविले त्यास समजले नाही असं आपण गृहीत धरले पाहिजे. म्हणजेच जर काही काळापूर्वी विद्यार्थ्याला शिकविलेले स्मरणात नसेल तर आपण असे गृहीत धरावे की आपण जे काही शिकविलेलं आहे ते विद्यार्थ्याला समजले नाही असं या ठिकाणी गृहीत धरणे आपल्याला आवश्यक असलेलं सांगता येईल. त्यानंतर आहे, आज अभ्यास कमीत कमी श्रमात करण्याची विद्यार्थ्याची प्रवृत्ती वाढत आहे. त्यावर तुम्ही कोणती उपाययोजना सुचवाल? आज अभ्यास कमीत कमी श्रमामध्ये करण्याची विद्यार्थ्याची प्रवृत्ती वाढत असलेली आपल्याला दिसून येते. त्यावर तुमची उपाययोजना सुचवा. तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, मुलांना चांगले संस्कारक्षम करण्याकरिता त्याच्या प्रभावी वृत्तीचे उदात्तीकरण करायला आपण शिकलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी श्रम देऊन त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये चांगला उदात्तीची भावना निर्माण कशी होईल किंवा संस्कारक्षम कसा विद्यार्थी घडेल याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे.
मुलांना पूर्व अनुभवाच्या आधारावर त्यांनी काय नवीन ज्ञानाकडे नेणे म्हणजेच डॅश डॅश हा होय. मुलाच्या पूर्व ज्ञानाच्या आधारावर त्यांना नवीन ज्ञानाकडे नेणे म्हणजेच डॅश डॅश हा होय. तर अज्ञानाकडून ज्ञाताकडून अज्ञानाकडे जाणे हे आपल्याला या वाक्यामधून आपल्याला हे दिसून येतं की मुलांच्या पूर्व अनुभवाच्या आधारावर त्यांना नवीन ज्ञानाकडे नेणे म्हणजेच ज्ञानाकडून अज्ञानाकडे जाणे हे याचे योग्य उत्तर असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. वर्गात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचा हेतू काय आहे? तर वर्गात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचा हेतू काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर. मुलांनी काय ग्रहण केले ते पाहण्यासाठी वर्गामध्ये मुलांना प्रश्न विचारले जाणे हे आपल्याला आवश्यक असलेलं आपल्याला दिसून येते. मुलांनी काय ग्रहण केलेलं आहे किंवा काय त्याने समजून घेतलेलं आहे ते पाहण्यासाठी आपण मुलांना वर्गामध्ये प्रश्न विचारणे हे आवश्यक आपल्याला असलेलं सांगता येईल. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अभिवृत्ती निर्माण करण्याकरिता पुढीलपैकी कोणती पद्धती स्वीकारली जाते? विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अभिवृत्ती निर्माण करण्याकरिता पुढीलपैकी कोणती अभिवृत्ती किंवा पद्धती स्वीकारली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे सामूहिक प्रक्रिया पद्धती वापरली जाते. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अभिवृत्ती निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रक्रिया पद्धती वापरली या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सामूहिक प्रक्रिया या ठिकाणी वापरली जाते. मुलावर शिकविण्याची जबाबदारी सोपविली तर त्यांच्यामध्ये डॅश डॅश यांचा विकास होतो. मुलावर शिकविण्याची जबाबदारी सोपविली तर त्यांच्यामध्ये डॅश डॅश हा विकास होतो. तर याचं योग्य उत्तर आहे स्वावलंबनाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. मुलांना शिकविण्याची जबाबदारी सोपविली तर त्यांच्यामध्ये स्वावलंबनाची भावना आपल्याला विकसित होताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच मुलं जर स्वतः वर्गामध्ये शिकविण्याची जबाबदारी घेत असतील तर त्यावरून आपल्याला असं दिसून येतो की विद्यार्थी हा स्वावलंबी होताना आपल्याला दिसून येतो होय. काही विद्यार्थी उच्च प्रतीच्या गुणवत्तेचे आहेत याचा अर्थ असा की काही विद्यार्थी उच्च प्रतीच्या गुणवत्तेचे आहेत याचा अर्थ असा की काही विद्यार्थी असे आहेत की जे उच्च प्रतीच्या गुणवत्तेखालचे आहेत. म्हणजेच काही विद्यार्थी हे उच्च प्रवृत्तीच्या गुणवत्तेचे आहेत तर काही विद्यार्थी हे उच्च प्रतीच्या गुणवत्तेच्या खालचे असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच वर्गामध्ये काही हुशार विद्यार्थी असतात तसेच काही आपल्याला विद्यार्थी पण असलेले दिसून येतात. म्हणजेच काही विद्यार्थी हे उच्च प्रतीच्या गुणवत्तेवर आधारित असतात तर काही विद्यार्थी हे उच्च प्रतीच्या गुणवत्तेच्या खालचे असलेले आपल्याला या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आपण आपल्या विद्यार्थ्याची प्रगती कशी जाणून घ्याल? आपण आपल्या विद्यार्थ्याची प्रगती कशी जाणून घ्याल तर त्याची वेळोवेळी चाचणी घेऊन आपण आपल्या विद्यार्थ्याची प्रगती जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची वेळोवेळी चाचणी घेऊन त्या विद्यार्थ्याची प्रगती आपण जाणण्याचा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. विद्यार्थ्यांना डॅश डॅश याद्वारे प्रेरित केल्या जाते. विद्यार्थ्यांना डॅश डॅश याद्वारे प्रेरित केल्या जाते. याचं योग्य उत्तर आहे पारितोषिक वितरण करून विद्यार्थ्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रेरित केले जाऊ शकते किंवा त्याला प्रोत्साहन दिल्या जाऊ शकते. पारितोषिक वितरण करून विद्यार्थ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरित केल्या जाऊ शकते किंवा त्याला प्रोत्साहित केल्या जातं. हे त्याला पारितोषिक वितरण करून आपण हे काम करू शकतो. यानंतर आहे विद्यार्थ्याची सूक्ष्म निरीक्षण शक्ती वाढविण्याकरिता काय करावे? विद्यार्थ्याची सूक्ष्म निरीक्षण शक्ती वाढविण्यासाठी काय केलं पाहिजे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर
म्हणजेच वरील सर्व विद्यार्थ्यांना सूक्ष्म निरीक्षणाची प्रक्रिया समजावून सांगणे, सूक्ष्म निरीक्षणावर परिसंवाद घेणे, सूक्ष्म निरीक्षणाद्वारे प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये देणे, हे आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सूक्ष्म निरीक्षण वाढविण्यासाठी आपण हे वरील तीनही पर्याय घेऊ शकतो. प्रश्न उत्तराचा मुख्य हेतू म्हणजेच डॅश डॅश हा होय. तर प्रश्न उत्तराचा मुख्य हेतू हा म्हणजेच डॅश डॅश होय. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्याची जिज्ञासा वाढविणे. हे प्रश्न उत्तराचा मुख्य आपल्याला हेतू असलेला या ठिकाणी सांगता येतं. विद्यार्थ्यामध्ये जिज्ञासा वाढविणे हा प्रश्न उत्तर विचारण्यामागचा आपला महत्त्वाचा उद्देश असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे परिपक्वता, प्रेरणा, अवधान हे घटक डॅश डॅश मध्ये मोडतात. परिपक्वता, प्रेरणा, अवधान हे घटक डॅश डॅश मध्ये मोडताना आपल्याला दिसून येतात. विद्यार्थ्याच्या अध्ययनावर परिणाम करणारे हे घटक असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. परिपक्वता, प्रेरणा, अवधान हे घटक आपल्याला विद्यार्थ्याच्या अध्ययनावर परिणामकारक करत असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल? खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याचा सहभाग वाढेल? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न यामध्ये विद्यार्थ्याचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग वाढण्याची शक्यता असते. वर्गामध्ये विद्यार्थ्यांना नेहमी प्रश्न विचारल्यामुळे विद्यार्थ्यांचा त्या अध्यापनामध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आपल्याला वाढलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तुम्ही सर्व वर्गाला प्रश्न विचारला आहे, त्याचे उत्तर विद्यार्थ्याकडून मिळाले नाही, तर यात तुमच्या मते खालीलपैकी कोणते कारण असू शकते? तुम्ही वर्गामध्ये प्रश्न विचारला तर त्यापैकी त्याचे उत्तर कोणत्याही विद्यार्थ्याने दिले नाही, तर यामागचे कारण कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना चर्चा केलेल्या विषयाचे आकलन झालेले नाही, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आपण एखाद्या प्रश्न वर्गामध्ये विचारला तर ते विद्यार्थ्यांनी त्या संदर्भामध्ये उत्तर दिले नाही, तर असे समजावे की आपण जे काही शिकविलेले आहे ते विद्यार्थ्याला किंवा आपण जी काही चर्चा केलेली आहे ती विद्यार्थ्याला त्या संदर्भामध्ये आकलन किंवा समजलं नसलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. वर्गात प्रश्न विचारल्याने डॅश डॅश हा असे होते. वर्गामध्ये प्रश्न विचारल्याने डॅश डॅश हे होते. तर शिक्षक विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी देतात. तर वर्गामध्ये प्रश्न विचारल्याने शिक्षक विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी इथं उपलब्ध आपल्याला झालेली किंवा निर्माण झालेली दिसून येते. शिक्षक विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी या ठिकाणी आपल्याला अध्ययनामध्ये निर्माण करत असतो. शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष पुरविण्यासाठी तुम्ही कोणता उपाययोजना कराल? तर शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष पुरविण्यासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना कराल? तर याचं योग्य उत्तर आहे अशा विद्यार्थ्यांना गृह स्वाध्याय देणे आवश्यक असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना चांगल्या विद्यार्थ्याबरोबर आणायचं असेल तर त्यांना विशेष अशा गृहपाठाची व्यवस्था किंवा गृह स्वाध्यायाची व्यवस्था करणे आवश्यक असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी प्रेरित केले पाहिजे. विद्यार्थ्याला स्वयं अध्ययनासाठी प्रेरित केले पाहिजे. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग वापरता येईल? तर विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी प्रेरित केले पाहिजे. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मार्गाचा अवलंब केला जातो? तर व्याख्यानात विविध संदर्भ ग्रंथाचा उल्लेख करणे आवश्यक असले
असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची प्रेरणा होताना आपल्याला दिसून येते. व्याख्यानामध्ये किंवा आपल्या अध्ययनामध्ये विविध संदर्भ ग्रंथाचा उल्लेख केल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये स्वयंअध्ययनाची प्रेरणा या ठिकाणी निर्माण आपल्याला होताना या ठिकाणी सांगता येईल. शिक्षकाच्या कोणत्या कृतीने विद्यार्थी स्वयं अभ्यासाकडे वळतील? शिक्षकाच्या कोणत्या कृतीने विद्यार्थी स्वयं अध्ययनाकडे वळतील? तर याचं योग्य उत्तर आहे ग्रंथालयाच्या वापराबाबत विद्यार्थ्याचे उद्बोधन करणे हे आपल्याला आवश्यक असते. तर यामुळे विद्यार्थी आपल्या स्वयं अभ्यासाकडे वळताना दिसून येतात. शिक्षक जर ग्रंथालयाचा दररोज वापर करत असतील तर विद्यार्थी ऑटोमॅटिक आपल्याला त्या शिक्षकाचा आदर्श घेऊन ग्रंथालयामध्ये स्वयं अध्ययनासाठी किंवा स्वयं अभ्यासासाठी त्या ग्रंथालयामध्ये जाऊन बसतील हे आपल्याला यावरून असं सांगता येईल. यानंतर आहे खाली दिलेल्या हेतूपैकी स्वयं अध्ययन पद्धतीतून कोणता हेतू नसतो? स्वयं अध्ययन पद्धतीमध्ये कोणता हेतू नसतो? तर खाली दिलेल्या स्वयं अध्ययन पद्धतीमध्ये कोणता हेतू नसतो? तर याचं योग्य उत्तर आहे अधिक अर्थपूर्ण कामे करण्यासाठी शिक्षकाचा वेळ वाचविणे. अधिक अर्थपूर्ण कामे करण्यासाठी शिक्षकाचा वेळ वाचविणे हे आपल्याला स्वयं अध्ययन पद्धतीचा महत्त्वाचा हेतू असलेला या ठिकाणी हेतू नसतो हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल.